तशा खुर्चीवर बसत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटेल ती नावं देखील ठेवली. दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. मुद्दा नंबर 2, तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या 1/10 जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते. कारण तुम्ही जे बोलत होतात कसं खोटं आहे हे दाखवायला मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेतेय. आणि आता हे कागदपत्र जे आहेत जे मी अपलोड केलेले आहेत ते आता पुन्हा वाचून दाखवते. कारण तुम्ही जे म्हणालात ते कसं चुकीचं आहे ते दाखवूया. आता तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, तर मला स्वतःला ते अधिकार होते. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं ज्या अंजली दमानिया म्हणतायत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना पूर्ण अधिकार आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता हा जो GR आहे याच्यात तारीख आहे 12 एप्रिल 2018. याच्यात सरळ काय लिहिलंय हे मी अमुक भाग त्यातला वाचून दाखवते. दिनांक 5 डिसेंबर 2016च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या की त्यांना वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. आणि हा मी डॉक्युमेंट नंबर 26 जे अपलोड केलेलं आहे ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल, एखादा लोकप्रतिनिधीला वाटत असेल की अमुक पुस्तकं जी आहेत त्याच्या DBT मध्ये न जाता ते थेट देण्यात यावे असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करण्यासाठी एक छाननी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन केली जाते असा याच्यात सरळ उल्लेख आहे. म्हणजे ही समिती जोपर्यंत अग्री करत नाही किंवा मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही वस्तू DBTच्या बाहेर वगळण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. कृषी मंत्र्यांना नाहीत, मुख्यमंत्र्यांना नाहीत, फायनान्स डिपार्टमेंटला नाही, त्यांच्या अजित पवारांना नाही, कोणाला नाही.